या सरकारला माहीत होतं जर मनोज जरांगे पाटलाला जर उपोषणादरम्यान जर काय झालं तर मराठे एवढा नरसंहार करतील महाराष्ट्रात, यांची सत्ता उलतीपालती करून टाकतील. आणि ह्यांना हे पण माहीत होतं जर पटेल लोकांच्या उपोषणामध्ये जर जर हार्दिक पटेलला जर जीवाचं काय बरं वाईट झालं तर गुजरातची सत्तासुद्धा त्यांच्या हातातून जाऊ शकते. ते उपोषण करणाऱ्याच्या मागची जी संख्या असते हे सरकारला घाबरत असते, एवढं लक्षात असू द्या. आणि ह्यांना हे पण माहिती आहे की सोनम वांगचुकच्या मागं कोण नाही आहे, हे फट्टू आहेत, जेनजी फट्टू आहेत. त्यांना हे माहिती आहे की हे जेनजी काय घंटा उकडू शकत नाही. सोनम वांगचुक उपोषणादरम्यान त्यांच्या जीवाचं जर बरं वाईट जरी झालं तरी कोणाला काय घंटा फरक पडणार नाही. कारण शिक्षण, पर्यावरण हे मुद्दे ह्या जेनजींसाठी नाहीच आहेत. जी.डी. अगरवाल यांनी गंगा मातेच्या शुद्धीकरणासाठी 111 दिवसाचं उपोषण केलं, पण 111 दिवसाच्या उपोषणादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, पण कोणाला काही घंटा फरक नाही पडला. का? लोकांना शुद्ध पाण्याची काही देणं घेणं नाही आहे. पर्यावरण, शुद्ध पाणी, शिक्षण ह्याची काही घेणं देणं नाही. हे शिक्षण न घेताच विश्वगुरू झालेले आहेत. ह्यांना शिक्षणाशी काही देणं घेणं नाही. शिक्षणाविषयी कोण जो माणूस लढा करतो त्याच्याशी काही घेणं देणं नाही.